गोवा म्हणजे शांत समुद्रकिनारे, निसर्गरम्य वातावरण आणि मनमोहक पर्यटकांची गर्दी. पण याच गोव्यात सध्या एक भीतीदायक थरार सुरू आहे. एका पुरुषाच्या अटकेनंतर समोर आलेल्या माहितीनं फक्त गोवाच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. 2 रशियन महिलांच्या निर्गुण हत्येनंतर या सिरियल किलरनं आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर गेल्या काही दिवसांपासून गोवा, विशेषतः उत्तर गोवा एका भयानक गुन्हेगारीमुळे हादरलाय. 37 वर्षीय रशियन नागरिक अलेक्झाई लिओनोव्हला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर 2 रशियन महिला एलेना कस्तनोवा आणि एलेना वानिवा यांच्या हत्येचा आरोप आहे. एलेना कस्तनोवा हिचा मृतदेह हर्मल इथल्या एका भाड्याच्या खोलीत आढळलेला, जिथं ती लिओनोव सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायची. तिचा गळा चिरून तिचे हात दोरीनं बांधलेले होते. कस्तनोवाच्या हत्येचा तपास करत असतानाच पोलिसांनी लिओनोव्हला अवघ्या काही तासात अटक केली. सुरुवातीला त्यानं टाळाटाळ केली, पण चौकशी दरम्यान त्यानं धक्कादायक कबुली सुद्धा दिली. त्यानं फक्त कस्तनोवाचीच नाही तर आणखी एका रशियन महिलेची, एलिना वानिवाची सुद्धा हत्या केल्याचं सांगितलं. वानिवाचा मृतदेह मोर्जीमधील एका बाथरूममध्ये नग्न अवस्थेत आढळला आणि तिच्यावर सुद्धा गळ्यावर चाकूनं वार केलेले आणि तिचे हातही बांधलेले. या दुहेरी हत्येमुळे गोवा पोलीस चक्रावून गेले. लिओनोव्ह यानं पोलीस चौकशीत आणखी 15 महिलांना मोक्ष दिल्याचा दावा केला आणि त्यामुळे तो सिरियल किलर असावा अशी भीती व्यक्त होतीये. एका बातमीनुसार त्यानं 10 ते 15 महिलांची हत्या केल्याची शक्यता वर्तवली जाते, ज्यात एका आसामी महिलेचा सुद्धा समावेश आहे. तो आपल्या जबाबावर ठाम नसून वारंवार बदलतोय, ज्यामुळे पोलिसांचा संशय जास्त बळावलाय. गोव्याबाहेर आसाम, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा त्याचं वास्तव्य होतं आणि त्यामुळे या राज्यातील खुनाच्या प्रकरणांशी त्याचा संबंध आहे का याचाही तपास सुरू आहे. अलेक्झाई लिओनोव्हच्या क्रूरतेनं सगळ्यांनाच धक्का बसलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो सुरुवातीला रशियन महिलांसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करायचा, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर पैशांच्या लोभातून किंवा प्रेमसंबंधातील संशयातून तो त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करून त्यांचे हात बांधून हत्या करायचा. काही वेळा तो त्यांना अंमली पदार्थ देऊन मारत असल्याचाही दावा त्यानं केलाय. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात ड्रग्जचं सेवन करत असल्यानं तो सतत आपले जबाब बदलतोय असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या प्रकरणात सावधगिरी बाळगत किनारी भागात झाडाझडतीची मोहीम सुरू केली आहे. आरोपी राहत असलेल्या खोल्यांमध्ये सुद्धा तपासणी केली जाते. अलेक्झाई हा कुठे राहायचा याचा शोध सुद्धा पोलीस घेत आहेत. 2 दिवसांपासून पोलिसांनी दिवस रात्र विविध भागात तपास केला. हिमाचल प्रदेशमधल्या पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते. खरं तर गोव्यासारख्या पर्यटनस्थळी अशा घटना घडल्यानं पर्यटकांच्या आणि विशेषतः रशियन पर्यटक समुदायाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. स्थानिक घरमालकांमध्ये आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलंय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत आणि मारेकऱ्याच्या दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी पुरावे सुद्धा गोळा करतायत. अलेक्झाई लिओनोव्हनं कबूल केलेल्या या खुनांमुळे गोवा पुन्हा एकदा सिरियल किलरच्या सावटाखाली आलाय आणि त्याचा नेमका उद्देश काय होता, त्यानं खरंच किती निरपराध जीव घेतलेत, खरंच 10 ते 15 महिलांना हत्या केली आहे का त्यांची, हे पाहणं महत्त्वाचं आहे. पोलिसांसमोर हे मोठं आव्हान आहे आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळावी अशीच सर्वांची अपेक्षा आहे. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.